काही आढावा घेतला नाही का? सरकारचा आढावा असेल आज आणि उद्या महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा आणि 288 विधानसभा या सगळ्या जागेचा आढावा काँग्रेस पक्षाच्या वतीने घेतला जाईल। प्रत्येक जिल्ह्यातले आमचे आजी माजी आमदार मंत्री, जिल्ह्यातले वरिष्ठ सगळे नेते, सगळ्या संघटनेचे पदाधिकारी या आढाव्याला उपस्थित राहणार आहेत। राज्यातले सगळे आमचे माजी मुख्यमंत्री, CLP नेते, सगळे वरिष्ठ काँग्रेसचे नेते या सगळ्या आढाव्याच्या निमित्तानं उपस्थित राहणार आहेत। आणि या निमित्तानं महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हा तालुका बूथ लेवलवरचाही रिव्ह्यू घेतला जाईल आणि संपूर्ण येणाऱ्या निवडणुकांना पुढच्या काळामध्ये ह्या निवडणुका कशा जिंकता येतील याच्यावरची पूर्ण रणनीती या बैठकाच्या माध्यमातून केली जाणार आहे। बघा, खरं तर महाराष्ट्रातल्या राजकीय समीकरणातले आपण सगळे चित्र पाहतो आहे आणि यावेळेस प्रत्येक जागेवरचा आढावा घेणं हा कॉन्सेप्ट आमचा एकदम क्लिअर आहे की महाविकास आघाडीलाही सुद्धा त्या ठिकाणी ज्या जागा सुटतील त्यांना कशी मदत देता येईल, त्या ठिकाणी आमच्या संघटनेची स्थिती काय काय अडचणी आणि या सगळ्या गोष्टीचा आढावा त्या ठिकाणी घेतला जाईल। आणि निश्चितपणे BJPला परास्त करणं हाच काँग्रेसचा एकमेव उद्देश आहे आणि त्या दृष्टिकोनातली ही रणनीती आहे। त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये कुठलाही प्रॉब्लेम होईल असं कुठलंही कारण त्याच्यामध्ये नाही। पण प्रत्येक महाराष्ट्र हे खऱ्या अर्थानं काँग्रेस विचारधारेचंच महत्त्वाचं राज्य राहिलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी काँग्रेसची वोट बँक आहे आणि या सगळ्या वोट बँकचा BJPला परास्त करण्यासाठी कसा उपयोग होईल या दृष्टिकोनातला हा आढावा आहे। त्याच्यामुळे याला अदरवाईज महाविकास आघाडीचे सगळे प्रॉब्लेम होणार आहेत वगैरे अशा गोष्टी याच्यामध्ये नाही आणि या सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊनच पुढची रणनीती महाविकास आघाडीमध्ये ठेवली जाईल आणि त्या पद्धतीचं पुढची रणनीती BJPच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये केली जाईल। नाही, अजून जागा वाटपाचं कुठलंही अजून निर्णय झालेले नाही आणि जागा वाटपाचं जेव्हा निर्णयाच्या वेळेस सगळी प्रत्येक पक्षाचे, आमचे 3 पक्ष आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत, अजून आमच्या याला समाजवादी आहे, शेकापा आहे, कम्युनिस्ट आहे, या सगळ्यांनाही त्या ठिकाणी विश्वासात ज्यावेळेस जागा वाटपाचा घेतला जाईल आणि त्या दृष्टिकोनातला हा सगळा प्रयत्न आहे। पण ज्या ठिकाणी, कारण की काँग्रेसचं वोट बँक पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि या वोट बँकला कसं एकत्रित आणता येईल आणि BJPला परास्त करण्यासाठी कुठली रणनीती केली जावी या दृष्टिकोनातला हा प्रयत्न आमचा आहे। त्यामुळे याला हा जो आढावा आहे हा आढावा काँग्रेस पक्षाचा आहे आणि त्यासाठी काँग्रेस पक्ष आपल्या पद्धतीनं या पद्धतीची संघटनात्मक आणि प्रत्येक लोकसभा आणि विधानसभेमधली स्थिती जाणून घेण्याचा हा प्रयत्न आम्ही करतोय। बघा, मुद्दा फिसकटण्याचा प्रश्न नाही, महाविकास आघाडी पक्की आहे। फक्त जी काही स्थिती आहे त्याची प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या पद्धतीनं त्या पद्धतीचं रिव्ह्यू करतो आहे। त्यामुळे याला अदरवाईज घेण्याचं कुठलं कारण नाही। काल शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटले आणि त्यामुळे एक वेगळी चर्चा सुरू झाली। जरी मराठा मंदिराच्या कार्यक्रमाचं निमंत्रण गेले तरी सुद्धा ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत त्या बातम्यांनी कशाबद्दल बघा, काँग्रेसचं या सगळ्या गोष्टीकडे कुठले लक्ष नाही आणि काँग्रेसला कुठलाही त्याच्यातला इंटरेस्ट नाही। काँग्रेसची भूमिका एकच आहे की ज्या पद्धतीनं देश विकून देश चालवण्याचं काम BJP करते आहे, केंद्रात असो की राज्यात असो,
महागाई आहे, बेरोजगारी आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, गरिबांचे प्रश्न आहेत. हे प्रश्न काँग्रेससाठी महत्त्वाचे आहे आणि देशाची संविधानिक व्यवस्था आहे जी रोज तिला तोडण्याचा आणि त्याला संपवण्याचा जो प्रयत्न आहे, पहिले देश आणि संविधानिक व्यवस्था हे काँग्रेसचं खऱ्या अर्थानं महत्त्वाची भूमिका त्याच्यातली आहे आणि हे सगळी कशी वाचवता येईल याच्यावर काँग्रेसचं लक्ष आहे. त्यामुळे कोण कुठं भेटतात, काय भेटतात याचा काँग्रेसला कुठलाही संबंध नाही आणि त्याच्यावरची काँग्रेसकडून कुठली चर्चा होणार नाही. मराठी कर मराठी. शिवरायांचं हिंदवी स्वराज्य म्हणजेच हिंदू राष्ट्र असं मोहन भागवत यांनी मोठं विधान केले. याला आपण कसं बघतो? मला एक प्रश्न या लोकांनाच विचारायचा आहे की ज्यावेळेस एका सरदाराच्या पोराला राजा बनण्याचा योग आला आणि जेव्हा राज्याभिषेक करण्याची वेळ आली तर त्यावेळेस याच हिंदुत्वाचा गाजावाजा करणारी लोक त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची काय गत केलेली होती ही काही महाराष्ट्रातली आणि देशाची जनता आजही विसरणार नाही. गागाभटाला आणून गागाभटाला कसा दबाव आला आणि कसं पायाच्या अंगठ्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला ते या महाराष्ट्राचीच नाही तर देशाची जनता कधी विसरणार नाही. त्याच्यामुळे या पद्धतीचं छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व जे आहे ते सगळ्या धर्माला घेऊन चालणार होतं. त्यालाच ते हिंदवी स्वराज्याचं त्यांनी नाव दिलेलं होतं. त्यामुळे कोण काय त्याचं स्लोगन लावून वेळेप्रमाणे राजकीय फायदा होण्यासाठी कोणी त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत असेल तरी महाराष्ट्रातली ही मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची मावळे जी आहेत त्यांना या पद्धतीचं हे लांगून जांगलपणा हे सगळ्यांना कळतं आहे. त्यामुळे मला वाटतं की मी त्याच्यावर फार प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही. आणि त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी त्रास दिलेला होता तेही महाराष्ट्राच्या मावळ्यांच्या नजरेत आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टीची मला वाटतं की आम्ही चर्चा नाही केली तर बरं होईल. बघा, शरद पवार साहेबांचा वेगळा पक्ष आहे की ते काँग्रेस पक्षाचे नाही आहेत, त्यांचा पक्ष वेगळा आहे. आम्ही बीजेपीला परास्त करण्यासाठी एकत्रित आलेलो. आता ज्यांना कोणाला तर जबरदस्ती करतात येत नाही त्यामुळे ते कोणाला भेटतात, त्यांचं मत काय असू शकतो, कोणाला कोणाचं कोणता विचाराचं समर्थन करायचं असेल तो त्यांचा प्रश्न आहे. त्याबद्दल त्यांनी ते अदानीच त्यांच्या घरी जायला राहायला उद्या गेले तर त्याचा आम्हाला विरोध करायची काय गरज आहे. पण ज्या पद्धतीनं आमचे नेते राहुल गांधीजींनी जे प्रश्न उपस्थित केले, अदानींचा आणि मोदींचा संबंध काय, देशाच्या सगळ्या प्रॉपर्ट्या त्यांनाच विकून का दिल्या जातात आहेत तो प्रश्न विचारला. जागतिक पातळीवरील जे कॉन्ट्रॅक्ट द्यायचे असेल तर प्रधानमंत्री त्यांनाच कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्यासाठी स्वतः फोन करतात, हे पण अनेकदा उघडकीस आलं. तर एवढा काय संबंध आहे, एवढाच प्रश्न आमचा त्याच्यामध्ये आहे. अदानीचं एवढं संबंध काय, देशातल्या जनतेचे LIC मधले असलेले पैसे, SBI मध्ये असलेले पैसे, प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे, कर्ज रूपानं अदानीला जे केंद्रातलं नरेंद्र मोदीचं सरकार देते आहे त्याच्या मागचा उद्देश काय, त्या खोट्या कंपन्या ज्या आहेत त्या खोट्या कंपन्यांना या सगळ्या गोष्टी दिल्या जातात आहेत. मग हे सगळे प्रश्न आम्ही विचारलेले, कारण की अदानी आमचा व्यक्तिगत, अदानीचा काँग्रेसचं काही व्यक्तिगत दुश्मनी नाही. ज्या पद्धतीनं या व्यवस्थेला, देशाच्या व्यवस्थेला डॅमेज करण्याचं काम सुरू झालेलं आहे, देश विकण्याचं काम सुरू झालेलं आहे, त्या व्यवस्थेच्या बद्दलचा आमचा आक्षेप आहे. आता कोणाला काय वाटतंय, आणि आम्ही जी काही भूमिका मांडलेली होती की याला जॉईंट पार्लमेंट कमिटीची मागणी आम्ही केलेली होती, त्याच्या मागचा आमचा उद्देश एकदम क्लिअर होता. सरकार का विरोध त्याला मदत करत नाही, ती मागणी का मान्य करत नाही, लोकसभेचं कामकाज संपूर्ण काळ बंद पडलं एका मागणीसाठी, सरकार काय ॲडॅमेंट आहे. सुप्रीम कोर्टाने कमिटी बनवलेली आहे, सुप्रीम कोर्टाची कमिटी वेगळी आणि लोकसभेची आणि राज्यसभेची जॉईंट पार्लमेंट कमिटी ही वेगळी आहे.
त्याच्यामध्ये सगळे पेपर आपल्याला माहितीसाठी ते मागवू शकतात, सगळ्यांना बोलवू शकतात. ही भूमिका त्या कमिटीच्या मागं असतं. पण ज्या गोष्टी ज्यांना नसेल मान्य तो त्यांचा प्रश्न आहे. आखरी जनतेच्या पैशाचा प्रश्न आहे, देशाच्या हिताचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न घेऊन काँग्रेस लढेल. अदानीशी आमचं व्यक्तिगत कुठलाही विरोध नाही. फक्त ज्या पद्धतीनं देश विकून त्यांना दिला जातोय ते प्रश्न विचारू, कारण की या देशाच्या जनतेचे पैसे लुटून अदानीला दिले जातात आहेत. हे सगळं रेकॉर्डवर आलेलं आहे आणि तो जबाब काँग्रेस विचारेल. कोणाचा व्यक्तिगत कोणाचा संबंध कोणाला ठेवायचा असेल तो त्यांचा प्रश्न आहे. यस, पहला सवाल ये है कि कल जिस तरह से आज आप लोग की जो मीटिंग 2 दिवसीय हो रही है, क्या इस तरह का भी विचार चल रहा है कि कहीं पे अगर कोई विधायक है उसको अगर लोकसभा में उतारना है तो क्या उस तरह की भी आप लोग की तैयारी रहेगी? क्योंकि चुनाव जीतना आपने कहा कि मेरिट बहुत इंपॉर्टेंट है, तो क्या कांग्रेस पार्टी इस तरह भी सोच रही है? देखो, बड़ा बदलाव राजनीतिक व्यवस्था में आ रहा है. हाल ही में कर्नाटक में जो चुनाव हुए उसमें 30 जगह में बीजेपी के उम्मीदवारों की अमानत जब्त हुई है और किसी को 5,000, किसी को 10,000, 9,000 ऐसे वोट मिले. और 30 उम्मीदवारों में कई बार मंत्री रह चुके लोग उम्मीदवार थे बीजेपी के, 3-4 बार के एमएलए थे. तो बड़े पैमाने में लोगों के वोटों का शिफ्टिंग शुरू हो चुका है. बीजेपी के बारे में लोगों में गुस्सा पैदा चालू हो गया है, जिसका उदाहरण कर्नाटक में 30 जगह, 1-2 जगह में हो सकता है, लेकिन 30 जगह में इस तरह का जो वोटिंग परसेंटेज में बड़े उतार चढ़ाव आए हैं, उसके आधार पर अब पूरे देश में बीजेपी के लिए पर्याय सिर्फ कांग्रेस ही है और कांग्रेस की भूमिका इसमें स्पष्ट है. देश का सबसे दूसरा लार्जेस्ट स्टेट महाराष्ट्र है, जिसमें 48 लोकसभा की जगह है और यही सब जगहों को पूरा केंद्रीकृत कर और हमारे हर जिले के नेताओं को बुलाकर हम लोगों ने एक रिव्यू लेने का हमने प्लान किया है. उसमें 288 विधानसभा की सीट है और हमारी 48 लोकसभा की सीट है. ये सभी सीटों पे हम लोग चर्चा करेंगे और वो जो स्थितियां है वहाँ की मेरिट के आधार पर वो हमारे महाविकास आघाड़ी के सामने हम रखेंगे और मुझे लगता है कि महाविकास आघाड़ी भी ये सब चीज़ों को सहमति देगी, क्योंकि उनका भी टारगेट बीजेपी को हराना है. तो स्वाभाविक है. और महाराष्ट्र वैसे भी कांग्रेस विचारधारा का हमेशा रहा है और कांग्रेस का जो वोट है वो महाराष्ट्र के हर जगह है और ये सब वोटों को पूरे इकट्ठा करना, ये आज के मीटिंग के पीछे का हमारा मूल उद्देश्य है. सर, कैबिनेट की बैठक में एक फैसला लिया गया जिसकी वजह से पवार साहब भी कल मुख्यमंत्री से मिले. जो जानकारी सामने निकल रही है, कोऑपरेटिव सेक्टर्स में जो 5 साल जिन्होंने वोटिंग नहीं किया या फिर जो मेंबर्स एक्टिव नहीं है, उनके अधिकार जो है वो सरकार ने निकाल दिए हैं. इससे कांग्रेस और एनसीपी का जो कोऑपरेटिव सेक्टर में बोलबाला है उसको कहीं ना कहीं कम करने की कोशिश की जा रही है. ऐसा लगता है आपको कि ये देखो, जो भी अभी महाराष्ट्र में एपीएमसीबी के चुनाव हुए उसमें भी बीजेपी को परास्त होना पड़ा. उसमें भी उन्हें जो वोटर्स नहीं था, जो किसान है 7/12 के आधार पे भी खड़ा हो सकता है, ऐसा भी एक पॉलिसी ये सरकार ने बनाई और सरकार को लगता था कि इसमें भी बड़े पैमाने में उनको फ़ायदा होगा, लेकिन लोगों ने वो उस बात को ये किया और महाविकास आघाड़ी को सबसे ज़्यादा कांग्रेस को एपीएमसी की जगह चुना के देने की व्यवस्था हुई है. तो सरकार कोई भी नए कानून ला ले तो भी उसका परिणाम कुछ नहीं होगा. बीजेपी के विरोध में लोगों में गुस्सा है और कांग्रेस ही उसके लिए पर्याय है और महाविकास आघाड़ी उसके लिए पर्याय है. सर, ये पवार साहब और मुख्यमंत्री की मुलाकात, फिर अदानी और पवार साहब की मुलाकात, इसको आप जिस चश्मे से देखते हैं, आपको क्या लगता है कि राजनीति इसके पीछे कुछ नजर आती है या कुछ और? नहीं, हमें पवार साहब की एक अलग पार्टी है. वो अदानी से मिले या राज्य के मुख्यमंत्री से मिले, वो उनके पार्टी का निर्णय. वो किसी को भी मिल सकते हैं, किसी विचार को अपना सकते हैं, उसके लिए हमारा कोई जबरदस्ती तो हो नहीं सकता. कांग्रेस एक विचारधारा है, कांग्रेस विचारधारा के साथ लड़ेंगी और लोग कांग्रेस को साथ देंगी और मुझे लगता है कि आने वाली सरकार भी देश में राहुल गांधी जी के लीडरशिप में देश में बनेगी. तो इसलिए ये
पवार साहब अदानी जी से मिले या मुख्यमंत्री से मिले, वो उनका इशू है, उसको हम बहुत हमारे पार्टी में उसका चर्चा का विषय नहीं बन सकते। आपने कहा कि कांग्रेस के बिना पर्याय नहीं है, तो वहीं पे नीतीश कुमार ने महाविकास आघाड़ी के दो नेताओं से यहाँ मुलाकात की थी, शिवसेना और एनसीपी से। अब उन्होंने बिहार में अपनी एक बैठक बुलाई है, आमंत्रित किया। कांग्रेस की क्या इससे दूरियां बना के रखी? नहीं लगता है कि दो पार्टियों के साथ लेना और कांग्रेस को अलग रखना? देखो, आपका एक गलत फहमी है। यूपीए के अध्यक्षा हमारी नेता सोनिया गांधी जी है और नीतीश कुमार जी उस यूपीए के समन्वयक हैं। जितने भी जो स्टेट पार्टियां हैं देश भर में जो बीजेपी के विरोध करती है, उस सब पार्टियों को इकट्ठा करना ये नीतीश कुमार जी के ऊपर जवाबदारी है और नीतीश कुमार जी उसको बेखूबी से निभा रहे हैं। पटना में 12 तारीख को उसकी मीटिंग है, समय आए तो खड़गे जी भी जाएंगे, राहुल जी भी जाएंगे उस मीटिंग में। तो ये आखिरी कांग्रेस देश की सबसे बड़ी पार्टी है, नेशनल पार्टी है और हमारी भूमिका ऐसी है कि जितने भी जो वोट विभाजन की व्यवस्था बनती है उसको रोकी जाए और सबने एक साथ मिलकर, क्योंकि देश की संवैधानिक व्यवस्था को संभालना ये कांग्रेस का सबसे बड़ा दायित्व बनता है, देश को बचाना ये कांग्रेस का बड़ा दायित्व बनता है और नीतीश कुमार जी इस यूपीए के समन्वयक है और वो उनकी जवाबदारी से वो काम कर रहे हैं, इसलिए अलग हम लोग नहीं है, हम एक है। बीजेपी मुस्लिम लीग को लेकर कई सवाल कर चुकी है। राहुल गांधी ने कहा मुस्लिम लीग सेकुलर पार्टी है। ये आपको किसी ने गलत उसको फिट किया है। वो मुस्लिम लीग पार्टी की कोई है ही नहीं वैसा, तो उसके लिए सेकुलर ये विषय कैसे हो सकता है? और ये किसी से गलती से फिट किया है। सर, काल राष्ट्रवादीने जो आढावा घेतला त्यांनी पुण्याचा देखील आढावा घेतला लोकसभा। आपण पण आढावा घेणार आहात, तर पहिलीच ही परीक्षा आहे की पुणे लोकसभाचं पोटनिवडणूक झाली तर काँग्रेस राष्ट्रवादी दोघांनी दावा केला? मला असं वाटतं की आता पोटनिवडणुका होतील असं काही वाटायचं कारण नाही, कारण की आता 1 वर्षाच्या आत या सगळ्या निवडणुकीचा कालावधी आलेला आहे। येणाऱ्या फरवरी महिन्यामध्ये लोकसभेची जनरल निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते। आता फरवरी महिना आता राहिला अंतर आपल्याजवळ 6 महिन्याचं, तर मला असं वाटतं की या पोटनिवडणुका काही होणार नाही असं आम्हाला जो अंदाज आहे त्याच्यावर मी तुम्हाला सांगतोय। झाली तरी काँग्रेसची तयारी आहे, पण जनरल निवडणुका ज्या लोकसभेच्या त्या येत्या फरवरीलाच त्याच्या आचारसंहिता लागणार आहे। त्यामुळे मला वाटतं की पोटनिवडणुका हा विषय आता पोटातच राहील की काय असंच मला आता जाणवत आहे। आखिरी लोकसभा का जो कालावधि का जो इलेक्शन का पीरियड होता है वो 1 साल के ऊपर का होना चाहिए और असेंबली है वो 6 महीने के ऊपर का, ऐसा चुनाव आयोग के नियम है। अब मुझे लगता है कि आने वाले फरवरी में हमारा जो लोकसभा के जनरल चुनाव के आचार संहिता लग सकती है, तो ऐसे समय में ये उपचुनाव हो गए ऐसा हमें नहीं लगता, लेकिन कांग्रेस पार्टी की तैयारी है। ओके। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।